आपण आज अवतीभोवती पाहतो ना, संवादामध्ये ना ती सकारात्मकता, तो उत्साह, ती एक्साइटमेंट आणि ते प्रोत्साहन किंवा याला खरंच मनापासून आनंद झाला, हे असं कधी जाणवतच नाही. कशामुळे होतं? काही एक्झाम, कदाचित तुम्ही त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये राहत असाल. चेंज ऑफ फ्रेंड सर्कल. बाकी काय नाही. संवाद कौशल्यामध्ये ना निगेटिव्हिटी थोडीफार वाढली. समजा एका मित्राला आपण सांगितलं की हे बघ, मला ना या वर्षी कॉलेजला इतके HGP आला, आणि समोरच्या नंतर ते अकॅडमिक जरी तितकं मॅटर करत नसलं तर तो त्याला उत्तर देईल, HGPला काय व्हॅल्यू आहे, ते कॉलेज किती टायर 3 कॉलेज आहे, त्याला काही महत्व नाही. पण त्याच्यासाठी त्याने तो HGP आणला ना, त्याच्यासाठी एक खूप मोठी अचिव्हमेंट होती ना. ते अचिव्हमेंट आपण सेलिब्रेट नाही करते, उत्साह नाही दाखवते, सकारात्मक वळण नाही दाखवते, तर त्याचा आत्मविश्वास किती लो होईल. आणि मग नेक्स्ट टाइमला तुमच्याशी तो संवाद पण साधणार नाही. तुमच्या प्रती जो आदर होता, मान होता, तोही तुम्ही घालवून जाल. म्हणजे स्वतःहूनच आपण स्वतःच्याच नजरेत खाली उतरतो ना. त्यामुळे ही निगेटिव्हिटी ना, याला पॉझिटिव्हिटीमध्ये वळवा, आशावादी दृष्टिकोनात वळवा, सकारात्मक प्रेरणा द्या ना, प्रोत्साहन द्या ना. नकारात्मकता काय घेऊन बसलायत तुम्ही? आणि हे समाजामध्ये आपण अवतीभोवती पाहतो. मी नेहमी म्हणतो, नेटवर्क बदलावा.